उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जाते। काही वेळापूर्वीच मातोश्रीवर विजयी उमेदवारांचं स्वागत अभिनंदन त्यांनी केलं। त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घेण्याचे प्रतिनिधी पद्मेश यांच्याकडून। पद्मेश, नुकतंच काही वेळापूर्वी ही दृश्य आपण पाहतोय, उमेदवार जे विजयी झालेले आहेत त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि आता ही पत्रकार परिषद किती महत्त्वाची आहे पुढची? श्रद्धा, आज जी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे जी होणारी पत्रकार परिषद आहे ती खूप महत्त्वाची आहे। कारण आता जे अनेक जे नगरसेवक आहेत ते हळूहळू मातोश्रीवर येत आहेत। जे संपूर्ण 65 जे नगरसेवक आहेत ते मातोश्रीवर आलेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर लगेच 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सेना भवनामध्ये असणार आहे। कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो उद्धव ठाकरे बंधूंचा पराभव झाला, यावरती उद्धव ठाकरे यांची ही पहिली प्रतिक्रिया असणार आहे। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता लक्ष आहे। कारण आता उद्धव ठाकरेंनी मान्य केलेले की आपल्याला विरोधी पक्षात बसायचंय। कारण 25 वर्ष ठाकरेंचा महापौर हा मुंबईत होता, पण आता चित्र बदललेलं आहे। स्वतः भारतीय जनता पक्षाचा महापौर हा मुंबईत बसणार आहे। त्यामुळे विरोधी पक्षामधून आम्ही वॉचडॉग असं काम करू असं त्यांचं असं म्हणणं असणार आहे। कारण नगरसेवकांना देखील ते असं म्हणतात की आपल्याला आता विरोधी पक्षात बसायचंय। त्यामुळे ठाकरेंसाठी महत्वाचं असणार आहे की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती ते बीएमसी अगदी, आणि या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।